लय माहेरात लय मोठेपणा सांगायला जाय जाय म्हणतो यांना काय माहितीये माझ्या माहेरचा मोठेपणा. मी जाऊन चांगले एक महिनाभर 15-20 दिवस तर काही जातच नाही. जोपर्यंत मला घ्यायला येत नाही ना तोपर्यंत मी काही जातच नाही. अरे दादा दादा दाद्या, अरे काय चौथ्या मजल्यावर बॅग घेऊन आलो. अरे काय करतोय रे तू घरामध्ये? मी म्हणाल बाई माझा भाऊ येईल मला घ्यायला, माझा भाऊ येईल मला घ्यायला. कशाचं काय काय करतोय रे तू घरामध्ये? मी काल उशिरा झोपलो होतो ना, म्हणून काय मला जागच आली नाही. काय अरे तू पण लय बाबा आळशेला आहेस रे बाबा नुसता. काय आई मावशीच्या गावाला गेली म्हणून मी मस्त झोपा काढालो. तेवढाच कर बापू तू आळशेला कुठला. एक काम कर, तू एवढं पाणी पी आणि कोणत्याच कामाला हात लावू नको. करणार बाबा मी. अरे मला लय कंटाळा आलाय रे, घरी करून 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 नुसता वैताग आलाय रे, म्हणून आले बघ मी 4 दिवस माहेरात राहून जाऊन. तू भांडे घास नको, कपडे धुऊ नको, झाडू मार नको, काहीच करू नको. काहीच करणार आले, मला लय कंटाळा आला काम करून करून माझ्या घरी, त्यामुळे चालू बघ वैतागून आले बघ आता रे. काय रे दाद्या, हे काय पसारा 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 करून ठेवला सारे बरं दिसते की असलं. जाऊ दे, तू काहीच काम करू नको. नाही करणार रे दाद्या. थांब की आई आपण दोघं जाऊ म्हणून जा वरण भात कर की दोघं बी खाऊ. बरं बरं करते. दाद्याला काहीतरी वरण भात बघ. घरामध्ये आहे ना तर केवढा पसारा केला ह्या माकडाने, आणि बायकोला बी नेऊन सोडलाय माहेरा. आणि हे काय सगळं काल पसारा 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 थोडा पसारा करून ठेवलाय. किचन सगळं भरून ठेवले, भाज्यान बिज्यान पार्सल आणून खाल्ले वाटते माकडाने. बाई आमचा दादा तर मारले आगावे चोंबड्या सुत्राचा. आता मला म्हणतोय स्वयंपाक कर की बाई दोघं खावता का. मला तर म्हणा गोड बोलतोय. काय पसारा करून ठेवला असं ते किचनवर सगळं गोंधळ गोंधळ. अगं तायडे, आई नाही तर पसारा होणार की. आता वरण करतेस ना, आता भांडे पण घात होती. काय बाया पोरगे ग माय देवा. कपडे अजून धुवायचे बाई. दाद्या कपडे अजून धुवायचे वैर तुझे. अगं तायडे, हात धुवायच्या, जीन्स पॅन्ट शर्ट तेवढं धुंगे की. काय बाया पोरगे माय देवा. तू तर ना दादा म्हणायच्या लायकीचा नाहीस रे बाबू. तू माकड तोंडाचं एवढं बादली भरून ठेवला असो कपडे धुवायला, आणि अजून मला धुवायला होतोय. आणि म्हटलं घरात आले तर म्हणलाय ताडे कोणाच कामाला हात लावून किंवा मी सगळं करून घेतो. आई आली की सगळं करते मला, आणि सगळं तर माझ्याकडूनच करून घेणार. वैतागवाडी आहे, कुठं बी जातेच पाहिजे. मी देखील ना कुठं सुख नाही जमाय. नवऱ्याच्या घरी बी काम करा, बाहेरात येऊन बी काम करा.